बाळ लोकांना उठवते. पुरुषांमध्ये चर्चा, पार बसलेल्या गावात त्यांची चर्चा. ज्यांना गावात पार माहिती ते पार बसले. माझे वैयक्तिक मत आहे, गावात पार बसलेले गावाला फुकटचे सीसीटीव्ही कॅमेरे असतात. काय मत आहे तुमचं? कोण आलं फोन केलं आमच्या इकडे फोन केलं का? आमच्या ग्रामदैवत भैरवनाथाचं तावशीचं दर्शन घेऊन बाबा मसवडकडे कीर्तनात चालू. त्यातून एक काम करा बाबा पारावरची उतरले खायला म्हणे वा कीर्तना निघाले की काय? म्हणे हो. नाथाचं दर्शन घेऊन येताना दिसताय? म्हणजे हो बाबा. काय धोतर घातले? हो. नेहरू घातलाय? हा. चारचाकी गाडी पण दिसते? हो म्हणलं बाबा. पाठीमाग गायक वादक टाकून आलेले दिसतात. मध्ये नेमकं त्याला काय म्हणायचं ते मला अजून कळलं. हो बाबा म्हटलं आले तर तुम्ही देखील कीर्तनाला निघाला दिसताय? म्हणलं हो. मग महाराज दिसताय? म्हणजे त्यावेळी तुला पत्रा दिसत आता वर्णनी कीर्तन म्हणतोय महाराज. मी पुन्हा सांगतो मी त्याला पुन्हा प्रश्न केला बुवा तुम्ही कीर्तन करता मान्य झालं मग कीर्तन करताना कंबर का बांध? म्हणलं गळा बांधा बाबा. कीर्तनाला नामदेव कीर्तन करी पुढे देव देवाचा एवढा देवाचा पितांबर गळा तिथे विठ्ठल भजन चालत ना भगवंताने कंबर दिसली त्यामुळे कीर्तनात करता. मग कीर्तन करताना तुम्ही धोतर करा जे साधन ते मान्य करावंच लागलं. काही प्रश्न पुरुषांची चर्चा संपली महिलांमध्ये चर्चा बघा तुला काय कळालं का? तो सुंदराचा बाळू लोकांना उठवतो. कुणाची चर्चा? दुनाया महिला वड्यावरती. आणि त्यांचं बोलणं कसं असतं ती वठात बोलती फक्त शेर आणि लागायचं काय म्हणते तुला म्हणून सांगते साऱ्या गावाला येडा आणते. त्याचा पुरावा द्यायला गेला टेन्शन घेऊन. पुरावा देऊ का? महाभारतात असा प्रसंग आहे महिला मंडळाचं चित्त साफ असतं मन निर्मळ असतं त्यांच्या मनात काय राहत नाही. कधी पुढच्या व्यक्तीला सांगेल ही भावना त्यांच्या मनामध्ये होत असते. मन निर्मळ असतं मनात काही राहत नाही. त्यामुळे ते महिलेचं तोंडाला तोंड लागत सुंदरा माझ्यापेक्षा वाटत सुद्धा तुझा भाऊ लोकांना उठतो. सुंदरा माझ्याने विचार केला माझा जर बाळू असं जगाचं कल्याण करत राहिलं तर याचं पुढचं व्हायचं कसं? म्हणून आता विचार केला की चंद्रलाल शिरशीच्या कामाला लावलं होतं. तुम्हाला सगळ्याला माहिती आर्थिक वर्णन बस्तीचे दर्शन भोजनात आहे सगळं माहिती. तिथून पुढे आले परत जगाचं कल्याण करणं चालू होतं. एके दिवशी बाळमामाची बहीण गंगूताई गंगूताईंचे पती हिराप्पा आणि गंगूताईंची मुलगी सत्यवा एके दिवशी हिराप्पा सासरवाडीला आले आणि सत्यवा सुंदरा मातेला म्हणे सुंदरा माता हा टेन्शन मध्ये दिसतंय. म्हणे टेन्शन काय? म्हणे बाळू येण्यासारखा करतोय काट्यावर झोपतोय गाडी म्हणतोय झाडावर चढतोय शिकारे म्हणतोय मेलेला जिवंत करतोय काही करतो. त्यांनी सांगितलं बाळूला जर सुधारावायचं असेल बाळूला जर वळण लावायचं असेल तर एक पर्याय. म्हणे काय पर्याय? म्हणे बाकी काय न करू नका फक्त बाळूचं काय म्हणून सुद्धा वाटणं एवढी टंचाई झाली. दुसरं काय काय म्हणले तसं काय करा लग्न करा. पण ठीक आहे सुंदरा मातेने सांगितलं लग्न करायचं मान्य झालं पण आपण गरीब लोक हो आपल्याला जास्त शेती नाही आपल्याकडे जास्त पैसा नाही आपण सामान्य गरीब लोक आपल्या गरीबाला कोण पोरगी देणार? आता लय बार कावा बघतात तवाच म्हणजे आपल्या गरीबाला कोण पोरगी देणार? हो नाही म्हणजे टेन्शन घेऊ नका माझे सत्यवाने तुझ्या बाळूचं लग्न लावलं. म्हणून बाळमामाचं लग्न त्यांच्या बहिणीच्या मुलीशी झालं. कर्नाटक प्रांतात गेला चिंचणी मायकासाठी तिकडे अजून बहिणीच्या मुलीशी लग्न करण्याची प्रथा चालू. मुलीच्या सोबत लग्न करायचं ठरलं. बाळमामाच्या बाळमामा शाळेत सांगितले बाळू तुला माझी इच्छा पूर्ण करावी लागेल. तुला माझी शपथ आहे माझ्यासाठी का होणार तुला लग्न करावं लागेल. बाळमामाने सांगितलं आई जगाचा प्रपंच करण्यासाठी माझा नाही बाळू तुला माझी शपथ आहे माझ्यासाठी तुला लग्न करावं लागेल. बाळूमामाने जीवनात आईचा शब्द कधीच मोडला नाही बरं का? बाळूमामाने जीवनात आईचा शब्द कधीच मोडला नाही. बाळूमामाने जीवनात आईचा शब्द कधीच मोडला नाही. निदान ज्याचं बाळू हाय तरी मोडायचा बाबा म्हणे आई तुझी इच्छा ना तुझ्या इच्छा तू लग्न करायला तयार आहे पण ज्याने कुणी तुझ्या डोक्यात माझ्या लग्नाचं फळ घातलं नाही त्याच मोड माझ्याच मंडपातून मोठं. मगाच सांगितलं मामाला सगळं कळलं. मामाचं लग्न झालं या कुळगावात काय वाजत गाजत सोन्याचं बाशिंग लगीन मामाचं मोठ्या प्रेमाने मामाचं लग्न झालं. सांगितल्याप्रमाणे सासरी हा दोन एका बाजूला गेली झाला ती पडली मरण पावली. बाळूमाची आई धावत आली बाळू अरे तुला तर मरण माहिती होते की रे होय मला मरण माहिती. बाळू तुला कुणाकुणाचं मरण माहिती आहे? आई मला या अख्ख्या जगाचं मरण माहिती. बाळू तुला माझं मरण माहिती असेल की होय सांग ना माझं मरण कधी? म्हणे मी टाइम आल्याशिवाय सांगणार. जन्मदाते आईला सांगितले आपण लांब राहू दे बाबा. तिथून पुढे प्रपंच करू लागले पण हे सगळं फार विस्तारित सांगाय मला वेळेचं बंद नाही बाबा. एक तर मला रान उरकत नाही तरी लय अर्थ कसं घेणार तरी टेन्शन घेऊ नका बाबा. बाळूमामा लग्न केलं पण प्रपंचामध्ये दूर पडत नाही. तुम्ही चिकू पाहिला का?